एक नंबर काम झालेला असा. वा, तर ही बघा एवढी अळंबी आपल्या गावली असत. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी इलोय कुडाळ तालुक्यातल्या पांगरट गावात. रांगणागडाच्या पायथ्याशी असणारा ह्या पांगरट गाव आणि आपलो मित्र असा निलेश आणि ते दादा असत. तर आज आम्ही गेलो कोकणातली सगळ्यात महाग रानभाजी काढूसाठी, ती म्हणजे अळंबी. आणि किती गावली असत बघा. खतरनाक एक्सपिरियन्स होतो आणि खूप जंगलात गेलो आतमध्ये. जवळजवळ 2-3 तास तरी झाले वरती होतो आणि एवढी अळंबी काढून आणलो. तर आज तुमका एक खतरनाक व्हिडिओ बघूक मिळतलो असा. चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर वाजले आज सकाळचे 7 आणि आता मी पोचलोय पांगरट गावात. तर बरोबर 6 वाजता घराकडसून निघालोय आणि टोटल ना 40 किलोमीटर असा. तर सुंदर आणि निसर्गरम्य असं गाव असा. तर आता मी ह्या ब्रिजवरती थांबलोय आणि इकडेच आता माझा मित्र येता नेऊसाठी माका. निलेश भाई चला पुढे जाऊया आणि निलेशची नी माझी ओळख कशी झाली ती तुमका पुढे सांगते. नंतर सांगा. सांगता नाही काय नाही चालतं. आम्ही आता निघालो. खायच्या वाडीत जाऊचा. ओके. आणि निसर्ग बघा एक नंबर, भारीच वाटतं. ओके, तिकडे जाऊचा. त्या डोंगराच्या त्या पायथ्याशी जाऊचं असं. रांगणागड का याच्या पुढे काय? तो डोंगर पार केलं का? हां हां, या डोंगराच्या पलीकडे रांगणागड. एक तास लागतात. ओके, भारीच भारीच वाटतं. अडे कुर्ले वगैरे गावतात मग मजबूत. यावरती तू टाकलेलं बघ तिथे. हा हा हा, त्या टाईपचे बघा आता कुर्ले बाहेर काय बोलतं. भारीच. पांगरट गावचा ग्रामदैवत कुठचा बोलला? स्वयंभू महादेव. स्वयंभू महादेव मंदिर. आम्ही आता पोचलो कुंब्याची वाडी ना. तुमचं नाव कसं? प्रवीण भास्कर महाजन. ओके. तर आपल्या खय जाऊचं अळंबी शोधूक? आता आपला गावचा रांगणागडाच्या वाटेर हुमराची माठ. अच्छा. तर आपल्यासोबत निलेश असा आणि हे दादा असत. अजून कोणी येता ना? ना आम्ही तिघच जण होतो. आपणच. चला. ओके. तर हेच नाही का अळंबी दिसली आहेत. हे बघा सुरुवात झाली असा. हाय आपल्या अळंबी दिसली पण सगळी फुलली. अरे रे, मोठ्या प्रमाणात खूप होती हे बघा खालतीपर्यंत. सगळी फुलली. फुललेली खात नाही ना? नाही खातात पण ते मीडियम म्हणजे जास्त फुलले नाही, थोडीफार असले का खातात. किती फुलली बघा, पूर्ण फुलली. तर आता दुसऱ्या लोकेशनवरती जाऊ का शोधूसाठी. काय सुंदर निसर्ग असा. आणि आता आपलो पायी प्रवास सुरू झालो. ही रांगणागडाची पायवाट. अच्छा, हैसूनच जाऊचा. हा, रांगणागडाची पायवाट. किती वेळ लागता रांगणागडावर जाऊ? 2 तास आपण जाऊन जातलो हा. आणि येतलो 4 तास. दुपार 1 वाजेपर्यंत येऊ शकतो. 1 वाजेपर्यंत येऊ शकतो. अरे वा, कधीतरी प्लॅन करू गो. आज नको. लय पाय दुखतात. तर चला आता आपलो अळंब्यांचा प्रवास सुरू झालो असा. फिरायचा असा पुढे जाऊन. असा जंगलात फिरायचा लागता तेव्हा काही मिळतात. आता मी 7:30 बाहेर पडलो. हो. आणि कधी 5:30. काय बोलतं. हा का. आणि ते आणि मी काय म्हणतो आता हे मी विकत नाही पण हे पोरगे विकतात ना दादा. आणि अच्छा, 30-40 कडे 500 रुपये विकतो. काय बोलतं. काय वाटतं महाग वाटतं? महाग नाही. नाही, मेहनत काय असताना ती व्हिडिओ बघा आता तुम्ही. लय मेहनत असता. बरोबर. आणि गावली तर गावली ना आता काय. हो. तिकडून आल्यानंतर मग गावला. आणि प्रत्येक गोष्टी मेहनत असतं, बरोबर की नाही. आपण बरोबर. त्या ठिकाणी जाऊ शकत ना. आता हे बरोबर. माहिती आहेत ते जागे म्हणून ते जाऊन आणतात ना तेवढी. हो, आपण तेवढी किंमत देऊ हरकत ना. देव कस होईल. 30 ते 40 अधिक घालतात 10 एक तरी. हो हो. गोव्यात भरपूर चालतात हा, एक्सपोर्ट करतात. काय बोलतं. भारी. चांगलं. हा हा हा. गोवा कसा ओरिजिनल. ओके. प्राइस चांगली भेटते.
वरती एक जागा असा ती बघूक चालले दादा. आम्ही हय थांबलो. सुट्टी जागा छुपी जागा दाखवची नसता आणि मी दाखवायची जागा दाखवायची नाही. दाखवायची नाही त्याच्यासाठी. तर निलेशची नी माझी ओळख लय वर्षांपासून असा. जुने जुने माका वाटतं 2018-19 आणि मी यूट्यूब सुरू केलंय 2021 मध्ये. तर सोशल मीडियावरसून काय ओळख झाली नाही आमची. एक वेगळीच ओळख असा एक ग्रुप होतो आमचो Dream11. तर त्याच्यावरती आम्ही असे ह्या लावायचे टीम लावायचे एक्सपोर्ट आणि त्याच्यातून याची ओळख झाली माझी. मी म्हटलं तू खायचो मी एक्सपोर्ट हा एक्सपर्ट. एका विचारी आज कोण लावतं विराट कोहली की कोण. रोहित शर्मा. नंतर आमची स्वप्ना ती अशी भंगली करोडपती होऊची. मग आम्ही कामाक बिमाक लागलो. कामाला लागलो पण तो उपयोग ना नंतर युट्यूब चालू केला. परत युट्यूब तू पण करी ना. हो असा करीत असा ना? व्हिडिओ पण व्हिडिओ तुका बघू मिळते निलेश मरगत ऑफिशियल म्हणून येस चॅनलला चॅनल असा. सर्च करू शकतास. येस अशी तळमी कुर्ले विरले हो. नंबर बघू गावते. एक नंबर निसर्ग असा यांच्याकडे. खतरनाक इलो वाटतात नाही. अजून बरेचसे जागा शोधूचे असतात आपल्याक. यंदा जरा लवकर येईल म्हणजे काय हम्म. जुलैमध्ये येतं. जुलैमध्ये श्रावण महिना असता पण ते हो अधिक मास पुढे गेलो. येस. चला आता पुढे जाऊया दुसऱ्या जागेवर. मित्रांनो फायनली आपल्या कळंबी दिसली असत. ही बघा कळे फुललेले नाहीत. हे बघा काढूक पण बरे खाऊक पण बरे. हे बघा फायनली आपल्या कळंबी दिसली. वरती पर्यंत होत रे भारीच. हा वरती पण असं. चला उद्घाटन करूया. सगळे कळे असत मस्तच चांगल्या जागेत असत म्हणजे अशी काही अडचण नाही. मस्त दादांका सगळे जागा माहिती असत त्याच्यामुळे आपण ही सगळी अळंबी काढतो. भारी. आणि तिथं जास्त पाऊस नाही त्यामुळे बघ म्हणजे घाण वगैरे जास्त नाही. तो वरती येताना डोक्यावर त्याच्या होय होय. माती असते. ती जास्त सातपुरची आवश्यकता नाही. फक्त पुसन काढली ना ओला फडके आणि ती झालं. होय भारी. ती पेडावरतीच येतात ना. पेडवर असं नाही भुसभुशीत जागेवर भुसभुशीत जागेवर. हा म्हणजे आता पॅडच आहे. पेडच आहे पण ते भुसभुशीत तिका माती अशी हा भुसभुशीत लागतात. मातीच्या नुसार असतात. माती जशी असतात इकडे इकडे तिकडे त्या काढतं का तू? काढ काढ बरं त्या भोंगी लागलो. नाही काय नाही काढता असं उलटी करून बघायची. दाखवत तुका उलटी करून बघल्यानंतर ना हे ह्याच्यात फक्त खालेलं असतं नाही किंवा हे असतं ना. बरोबर. ठीक वरती आहे पण असत कळे. ठीक आहे दोन होती पण घे. ह्या काय बोललात. ह्याला कुळसरान म्हणतात. कुळसरांची वाट. हा आपण एक कसं मध्ये ना इकडनं ना डायरेक्ट गडावर जाऊ शकतो. फक्त एक असं चढती असल्यामुळे ना ओके. चढती असं रांगणा गडावर. एक डोंगर पार केल्यावर हो एक डोंगर कोल्हापूर. ओके. पलीकडे कोल्हापूर. त्या साईडला पांगरड आहे. पांगरडच्या त्या साईडला तांब्याची वाडी म्हणजे कोल्हापूर. हा हा इकडनं हा. आपण 1.5 तासामध्ये जातो. अरे वा. इकडनं रस्तो झालो असतो तर सगळ्यात शॉर्टकट ना. शॉर्टकट हा. ह्यो टायकुळ सगळं टाकळा. तुम्ही चला पुढे. भाजीच भाजी. भाजी भाजी आणि 13 घनदाट जंगल. पहिली माणसं असली जंगलाची खायचीच गोष्ट म्हणजे हो सोडत नव्हतं. कारण पहिल्या लोकांचा आजार नव्हतं. हेच खायचं आणि हे करायचं ना. भाजी नाही होती. भाजी नव्हती. आता बाजारात गेले कोबी घेऊन येते. हो. कोबी मेन म्हणजे आता कोण पोरगी राहणार नाही गावा. हो सगळे मुंबई. गणपती फक्त घरा भरतात ते पूर्ण सगळ्या खायच्या. पुष्पा गहरे जंगल में आ गए हम. वाईट गोल्ड जेवढे आत जातलो तेवढी चांगली अळंबी मिळतली. खतरनाक रे. भारीच वाटतं. झरे व्हाळ. इकडे पाऊस पडान गेलो. फॉरेस्ट एरिया चालू झालो. अच्छा तो मार्ग काय. ओके फॉरेस्ट एरिया. तो लावायचो नाही झाडा.
हां झाड बघा फॉरेस्ट एरिया सुरू झालो. नाही दमलव नाही म्हणजे लय जाऊचं असं वाटतं अजून. वरती एक लोकेशन असा बघूया काट्या कुट्याचून चढावा असा कसलो बघा. पुरो डोंगर आपण चढतो सर. पुढे असंच बोलतात बघूया. हा हा अरे हे बघा हय असत थोडीशी फुलली असत ही बघा. कळी पण आहे तिकडे काय काय कळे असत घागूर सारखी अशी मीडियम फुललेली ती का आपण खातो. बरीचशी फुलली हे बघा. ह्याच्यात कोणा बोंबुलिओ लागताना मग हाताने. बरोबर फुललेली असलेली भोंबलान खाल्यांना तर ती आपण घेत नाही खाली येऊ नाही बघ. फुकट गेली. खाली येऊन येऊ ही कालच्या दिवसाची होती मी. हां काल इलं असतं ना तर मग सगळे घागूर काल मस्त गावली असती. थोडीशी मिळतात कळे कळे हात तेवढे काढतात ते बघा. हय पण असं एक कळू कळे घेऊया. हो कडे कडे आणि कडे कडे घ्यायचं. ह्याच्यात पण अरे बोंबूल काय पळालो कळो असा मस्त. हे पण आहेत 2-3. आता हकडेसून जाऊया पुढे. काटे असत. सह्याद्रीमध्ये फिरतो आपण. सह्याद्री प्रॉपर सह्याद्री. हां ओके थांबतो आम्ही येऊच. सह्याद्रीच्या जंगलात आम्ही फिरतो. अशक्य सुंदर सह्याद्री. झोपान जाऊचं ना. दुकान काठी म्हणा धरशील. हं? दुकान काठी म्हणा धरशील. असं धरला असतं हातात घुसतली काठी. किती वाजले 8:30 तरी काळोख बघ. एकदम काढो. असं वाटतं 6:30 वाजले. हे जंगलात झाडं जास्त असल्यामुळे ना समजत नाही काळोख. झाडांमुळे पूर्ण शांतता आणि सावली असता. मोबाईल आपलं हे नसलं ना मोबाईल अंदाज करून येऊ काय. हो निलेशला दिसली हयसून त्या साईडला असंच बोलता. बघूया आता खायची दिसली ती. चष्मो लावले ना त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. नाही चष्मा लावून पण पाण्यात दिसली. भास होता भास तो. डिप्रेशन. डिप्रेशन बापरे. हा तो पानं होती ना ती असं वाटत होता की आळंदी 200 बरेच वरती येलो बरेच म्हणजे आणि आता दमलो. एकदम जरा आराम करूया. टोकारीला इथं डोंगर आता एकदम समोरच दिसाक लागलो. समोरच्या डोंगरची एकदम लेवलला. जरा आराम करूया आणि तर पुढे जाऊया. 2 ठिकाणी आपल्याला मिळाली. एक ठिकाणी फुललेली गावली. पहिलीच. अजून 1-2 जागा असत बघूया. पाणी नाही एवढा तुका कडे यावचा लागता बघा. असा फिरायचा लागला तेव्हा मिळतं. कशी गावतो समजतो. उतार बघा कसलो असा खतरनाक. अजून आपल्याक वर जाऊचं असं तरी पाऊस नाही हा. नाहीतर काय दिसला पण नसता समोरचा. पूर्ण डोंगर असं. हा एवढं काळू होणार होतं ना. सगळे ढगळेच अडकतात ना. आणि आपलं रांगणागड आहे ना रांगणागड हा तिकडे अंडी लेट येतात. हा काय चिकेवाडी हा आधी अंडी येतात. ओके. पट्टू आहे ना तसा अंडी येतात. म्हणजे कोल्हापूर पडतात तिकडे. बरोबर सपाट वाटिली. अक्को डोंगर चढान आपण आता वरती येलो. तरी पण डोंगर दिसला. अरे बापरे
अजून एक डोंगर हा पुढे. हो गेलो ना की तुका रांगणार दिसतो. ओके. कोल्हापूर चालू. याच्या पलीकडे कोल्हापूर, रांगणागड. वाट बघा कसली असा दिसतात. अरे वा, डिप्रेशन नाही ताई पुढे असा. डिप्रेशन नाही वा. नाही नाही, आता माका पण दिसली. त्याच्या आतमध्ये अळंबी असत. चला, फुल्ली हत की कसली हत माहित नाही, जाऊन बघूया. हे काय व्हाळा. हे हा आमच्याकडे गोटनेर पण सेम असा. हा. काय रे थोड्याच गोटनेर जेवण आहे मग आमच्या. सेम सेम. हा हा फुल्ली उशीर झालो वाटतं. कळे असत की फुल्ली. थोडी फुल्ली. हे बघा. येऊ ना पूर्ण भरताल आता. येतली पूर्ण येतली. ही नॉर्मल येली, पहिली येली हा येतली. होय होय. आता पुढच्या सोमवारी ते येतं ना. तर एक दोन असत. हे वाघमुळे आहेत की पैसे वाटतं. कोणते नाही, बारकी असते. बारके. थोडीशी असत ही बघा. खालती दोन कळे आहेत. तो काय नाही, फक्त इथे ना काय असता नाही बस. चांगली खाल्लेला असताना खाल्लेलं असतं नाही, ते काय नसतं. खालच्या साईडला दोन कळे असत. खयची खयची कोणी खाली आहेत ती भोंबुरटेच होत वाटतं. ह्याच्यात भोंबुरटा ह्या पण खाल्लेला वाटतं. ही बाकीची फुलली, ही फुकट गेली आता. फुकट गेली. तर आपल्याला थोडीशी मिळाली आहे पण. हे बघ हे. हे बघा अशी. हे असं पण असत. हे पॅक केलेली असते वेगळी Pack. पहिली. ती separate असते. ती वेगळी कळे. चला, अजून एका ठिकाणी बघूची आहेत ना. अजून एका ठिकाणी जाऊया, तिथे येतात दरवर्षी. ओके, इकडे पण बघूया. भेटलेली आहे. भारी वाटलं पण चला. व्यायाम झालं व्यायाम. व्यायाम, मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉक. जिम मध्ये मॉर्निंग वॉक करू. जिम मध्ये 50 किलोमीटर लांब येलो अमोल. आणि gym मध्ये जायची गरज नाही. होय तर जागा भारीच असाई. अजून पाणी वाहत असतं ना पावसात. पुढे दिसतो तसे एखाद्या खालसून ना हा पुढे डोंगराचे धबधबे दिसतात जोरात पाऊस पडतात. एक धबधबा आला की एवढं खाली येतं ना वरून, हा खाली राहू शकत नाही, एवढं जोरात पाणी येतं त्याचं. हा हा. परत भारी. रस्तो झालो तर मग तुका धबधबे धबधबे. धबधब्याच्या मुळात राहिल्यानंतर बघा करता जे हे पडतात ना पाण्याचे थेंब. दगडासारखे. आंबोलीचा विषय काय सांग. आंबोली पण एवढ्याच हायटेड आहे. फक्त काय तिथे रस्तो गेलेलो. हा रस्त्यामुळे तिकडे जाऊक मिळतं. बरोबर. त्यामुळे तो भारी हो. पुऱ्या सह्याद्रीला धबधबे आहेत ना. हो भारीच. आता माका वाटतं किती दिवस पाऊस नाही हा. पावसात झाले 12 दिवस झाले तरी. 10-12 दिवस झाले पाऊसच नाही अजिबात. खूप नुकसान झालं शेतीचं. आमचा फायदा झाला अळंबी गेली. हो. पाऊस नसलो कायच येतात ना. म्हणजे त्या 2 दिवसाची हो, शेती लाईफ टाईम. हो शेतकऱ्यांची खालच्या साईडला ना तिकडे अळंबी दिसली दादांका. किती लांब असत बघा. ऐसून दिसत पण नाहीत. दिसतात काय बघूया. ती बघा थय असत. हां आणि वाट बघा. ही गडावर जाऊची वाट असा. रांगणागड. आणि हय मस्तपैकी वॉटरफॉल असा तो बघा. बघून येतात अळंबी बरी हत्ती फुलली होती. भारी. हळूहळू. तर ते दादा पोचले असत थंय ते बघा. आणि अळंबी काढतात. आपण काय जाऊ शकत नाही तिकडे. हा दिसतात. तरी मग कडू असा. आणल्याने काय बघूया किती गावली ती. दादा इले असत. आणि ही बघा किती अळंबी गावली बघा खाली. पिशवी भरून आणलेली. तिकडे असत. तिकडे गेलेले एकदम खालती. भारीच. कळे पण भरपूर. कळे खाली थोडीशी ठेवलं. फुलली थोडे कळे असत.
अळंबी काढून आता आम्ही परतीच्या वाटेक निघालो. तरी पण बघूया जाता आपण. जाता जाता बघूया. हां हां मिक्स. ही असं रांगणागडावरती जावची वाट, तर त्यांना आता खाली उतरतो आम्ही. मग अशी आपण जंगलातून गेलो, आता वाटेन चाललो घराक. घराक जायचंच होतं, तेवढ्यात निलेशला दिसली. भारीच आतमध्ये इली असत. होय मगाची ते का भास झालो, पण आता दिसली, खतरनाक दिसली होत. पण अशी मिळावं अमोल अशा प्रकारची आम्ही गाव घ्या, हा. म्हणजे असली गावली का मजाच वेगळी. होय होय पूर्ण भरला गाडू भाई, आता पूर्ण भरला. कामच झालं. मस्तच. हे ठेवा सगळा चला आता कामाक लागा. एक नंबर. अमोल हम्म. निलेशने चष्मा लावला ना. जाता जाता अरे, दिसली. भरपूर आहेत. होय रे, निलेश तेच पिशे घ्या पूर्ण रे. भरला सगळा. खतरनाक. मस्तपैकी काम झाला. पूर्ण ह्या भरला. त्या साईडला जाऊ पया. निलेश गळू आणि गळू. हो तू काढत असं उडून काढू तुझं. असं हलव आणि मुळासून जायचं येतं. वा कळे मस्तच. काट्या कुट्यासून आतमध्ये खतरनाक असं. आणि ही खरी अळंबी हा. हा. हे खाऊ बी एकदम चांगली, काय प्रॉब्लेम नाही. हम्म. नुकते घागुरत हे आता सकाळी झाले. बरोबर. ही थोडीशी फुलली आहेत, पण सकाळचीच असत. फ्रेश आहे फ्रेश असत. ती. एकटी झाल्यानंतर माती लागतं, आपल्या वाटतं काय ती खराब असत, होय होय. पण ती चांगली असते. ती वरती माती असता, हा ती त्यांच्यावर पडतं ना बाकीच्या. ती धुतल्यावरती जाते. तसली असत बघा. ही पूर्ण लांब असतात. चांगली चांगली होत ना, तीच काढूया. पुस्कारला बरा. ही बघा. अमोल ती लाल तिची आणते का? काय खाली हा आणते. वा. हम्म. मस्तच असत. एक नंबर. कळे आपण दुसऱ्या पिशवीत ठेवतो आणि थोडी फुललेली वेगळ्या पिशवीत. आपण म्हणतो आज गावाची नाही, पण बरी भरपूर गावली. हो मस्त गावली. Yes. कोकणातील सोना, सोना सगळ्यात महागडी White रानभाजी. व्हाईट गोल्ड. सगळ्यात महागडी. आणि हे पैसे देऊन पण भेटत नाही. हो लक असत तरच गावात बघा, तुमका. तरच मिळतं ना. चष्मो असतात तर. आणि चष्मा असत तर. निलेशचं लग आहे. ठीक आहे, ठीक आहे. कशी ओळखायची विषारी खायची आणि मग चांगली खायची? विषारी म्हणजे हे बघ, जिकडे 4-5 कळे 10 कळे त्या ठिकाणी ती काढायचीच नाही. शक्यतो लाकडावरची वगैरे. हा, हा. लाकडावरची कोण कोण आणि लाकडावरची कलर पण काढून. थोडंसं वेगळं असतं ना, हा, काळसर कलर किंवा. थोडी लालसर असतात. आणि मेन म्हणजे कसं माहिती का, अळंबी मिनिमम ना 15-16च्या वर गावतलीच गावते. हा. भुसभुशीत जागा असते. चांगली अळंबी असली ना तर जास्त असतात. हा आता कशी होती हा अशी तशी मोठ्या असते प्रमाणात ती. भेटते. मोठ्या प्रमाणात. आणि मेन म्हणजे ना कोणी म्हणजे जे का माहिती नाही त्यांना काढू जाऊ नयेच. हा हा, रिस्क जे घ्यायचं. काय माहिती आहे त्यांनाच आता काढायची. ह्या एरियाची प्रॉपर एका माहिती आहे ना, एका माहिती आहे जागा आहे बाबा. हा ते जागेवर हा, त्या जागेवरच जायचं. आणि अळंबी ना दरवर्षी ना त्याच जागेवर येतं. दुसरीकडे येतात, पण आपला अंदाज असताना तरच काढायची. हम्म. आणि शक्यतो ना माहितगार माणसानं अळंबी काढायची. कारण जेवढी चांगली ना तेवढं ते काही गोष्टी असतात. हम्म. बरोबर. ती बोले ना नाही खाली भरपूर गावली. ह्याच्यात पण भरलेली असत, ह्याच्यात पण भारीच. बरं ना. चला टाक एवढा काय नाही त्याच्यात टाकतो. कळे त्या पिशवीत ह्याच्यात फुलं आहेत, ना. नंतर वेगळे करूया आपण. हो नंतर सेपरेट करू. बापरे ते आपल्याकडे भरला सगळा. हे हातात घे त्याचे. ह्याच्यात राहत
एक नंबर काम झालेला असा जाता जाता बोनस गावलो. ही बघा ही पिशवी भरली त्याच्याकडे पण 2 असत. चला अजून बघूया काही दिसतात काय. पैसाही पैसा होगा. मशरूमचे अंड्यांचे 10 कळे किती रुपये रे? 120. फक्त 10 कळे 120 रुपयात विकतात आणि गोव्याला बाजारात. गोव्याचं काय माहितच नाही. हां गोव्यात रेट डबल टी बोल. हां आपल्या कोकणात तसा माणसं साधी बोली ना. हो त्यामुळे त्या पैशाची किंमत करत नाही. हो ते अशी देतात. नशिबात असलं तर गावतेला, नाहीतर तू किती पण मेहनत कर, नाहीतर नाही. हो आता भाई काल काढलेलं आता तर बघू बघ. हां हां काल 400 कळे गावले ते. एवढे हा एका ठिकाणी एका ठिकाणी 400 कळे गावलेले अळंब्याचे. काहीतरी हा एका दखून केली फुलली. हम्म. काल हे काढलेलं एक जागा असं काल काढल्याने नाही संपली. बाजार होऊ लागली. संपली. विचारतीस दिवस. 400 कळे काढल्याने हे काल. बापरे. अरे, हो सगळं हे करून टाकलं. तो येतो घेतो. हम्म. नाही खाल्लो नाही अडीसून पूर्ण खाल्ले. खालेलो हॅलो बाजारू लागलो. अशी जागा होई का मला ही बरी जागा. मग त्याच्यात रे, ते हो, अडीचशे नसो, पूर्ण असं एवढं भरलं वर पाणी. बापरे सगळे काही 400 अळंबी होती होय. बघू एक नंबर वाटतं काय होय तर सगळा पांढरा असतेला. एकदम वेगळा वाटतं तो पांढरा. बाळातून खेकडो इलो हा. वेगळ्या प्रकारचो आपण लाल लाल नाही खायत नाही का. नाही काही लोक खातात ज्यांका माहित नाही. आता कोकणात कोण खात नाही. हा. आमच्याकडे काळे असतात हे लालसर असतात हे बघा. लाल कुर्ली. लाल लाल कलरची कुर्ली. हा. कोणीतरी टाकलेलं रील. कुर्ली टाकलेलं लाल. पुढे अशी ना पोरगी होती तिकडे अंघोळ हा मस्त असा. त्याच्यावर एवढं पाणी असतं एवढा हा. ना. बरोबर. तर आपण आता पोचलो परत एकदा आपल्या लोकेशनवरती. मस्तपैकी आपण सगळं डोंगर फिरलो. तिकडे वरती गेलो ना लय फिरलो. आता संपलो आपला प्रवास. आता जाऊन बघूया किती गावली आहेत टोटल आपल्याची. आपण आता ना तिकडे वरती होतो. ते झाडं दिसतात ना तिकडे वरती जाऊन येलो. निलगिरीची झाड आहे. वाटलं नाही इतक्या वरती गेलो. तर ही बघा एवढी अळंबी आपल्याक गावली असत. ही आणि ती त्याच्यात पण असं अजून. त्याच्यात पण हा. ते फुललेले. बापरे. घे चल. नको अरे 5-5 घाल ना कळे. नको वाटे करूचे असत आता. नको. अरे वाटे नको सांगते का कर ना रे 5-5 असे काढ. तू दे रे काय देशील अरे देते त्याला सगळ्यांका सारखे होय. हे 5-5 काढ चल. पटापट काढ. तिघांका काढूया 5-5. मग आता थोडीच होईल हा फक्त रेसिपी पुरती. हा मग ठीक आहे. अरे सर घेऊन झाले तुला रेसिपी पुरती दे त्यांका. हो वाटणे चालले आहेत हे बघा. मापात पाप मापात पाप केल्यान मोजल्यान नाही. मोजलं नाही सरळ घालू सरळ केला. म्हणून एकट्यानं टाक सांगू होते तुका. बघ किती आले अंदाजे कर. चालता. अंदाजे कर ना. बस झाली. किती अळंबी गावली आहेत बघा. ते का फुललेली चाय टाक. जास्त करून फुललेली गावली. काल जर येतो ना तर मस्तपैकी सगळे कळे होते. काल संध्याकाळी इला असतो ना हा. मजा होती. आता कसा पाऊस नाही ना ऊन पडता त्याच्यामुळे लगेच फुलतात. ही पण भरलेली असं पिशवी. चांगले चांगले आहेत तरी काय नाही खायचे. काय होत नाही. काही कळे होत. सॉर्टिंग चालू असा. व्हिडिओ आता केवढं झालो असं माहिती नाही. मोठं झालं तर रेसिपीचा व्हिडिओ नंतर येईल. पण बघूया जर लहान असत ना तर याची रेसिपी तुमका घराकडे जाऊन दाखवते. मस्त गावली. दादांचो पण चॅनल असा काय तो कोकणी PM व्लॉग. कोकणी PM व्लॉग. तर ह्यांच्याकडे पण तुमका मस्तपैकी या जंगलातले सगळे व्हिडिओ बघूक मिळतले असत. तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. पाऊस पण येता. पावसानं तरी बरा केलाय. हो जंगलात फिरायला येईपर्यंत नाही होतं. तर मग काय आणि पटकन बघ. बरा बरा पटकन. वाट लागली त्यांची.
तर मित्रांनो घरी पोहोचलोय आणि व्हिडिओ बघितलाय तर खूप मोठा होता, त्याच्यामुळे आपण रेसिपीचं व्हिडिओ वेगळं शूट करतलो. तर भरपूर आपल्या कळंबी मिळाली, तुम्ही बघितलात आणि खूप मजा येईल शोधूसाठी. तर आजच्या व्हिडिओत फक्त एवढाच. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.